पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला खाद्यतेल असेल किंवा इतर गोष्टींबद्दलचं आवाहन केलेलं आहे। खाद्यतेल देखील जेवढं कमीत कमी वापरता येईल तेवढं नागरिकांनी वापरावं असं आवाहन केलेलं आहे। आणि नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर नेमकी परिस्थिती काय आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे सर्वात मोठे खाद्यतेलाचे डीलर्स पंकज देवपुरा आहेत। सर, काय सांगणार? मोदींचं आवाहन झालं, 3-4 दिवस उलटले, मार्केटमध्ये परिस्थिती कशी आहे? लोक खरंच ते आवाहन पाळतायत का? मोदींनी केलेलं आव्हान आणि त्याच्याविषयी लोकांचा समज याच्यामध्ये थोडा गैरसमज आहे। लोकांना कुठेतरी असं वाटतं आहे की परत लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता माझ्या काउंटरनुसारच कधी मी विचार केला तर ज्यांचं कन्झम्पशन 15 किलोचं आहे ते आज माझ्याकडनं 30 किलो घेऊन जातात, डबल पर्चेसिंग करतात। तर या पर्चेसिंगमुळे परत मालाचं शॉर्टेज येणं स्वाभाविक आहे। म्हणून मला तरी वाटतं त्यांच्या सांगितलेल्या वस्तूंना त्यांनी नीटनेटकं समजून की त्यांनी हे सांगितलं आहे की कमीत कमी आपलं चलन बाहेर जाईल याच्यावर दृष्टिकोन दिलेला आहे त्यांनी। म्हणून आपण कधी थोडंसं तेलाचा वापर कमी केला तर ते आपल्या हेल्थसाठी पण बेस्ट राहणार आहे आणि आपल्या इकॉनॉमीसाठी सुद्धा बेस्ट राहणार आहे। तर म्हणून त्यानुसार वापर केलेला कधी पण बेस्ट आहे। सर, पण आता सध्या परिस्थिती जी लोक आहेत म्हणजे सुरुवातीला जेवढं लागत होतं त्यापेक्षा दुप्पट घ्यायला लागले। म्हणजे लोकांमध्ये लॉकडाऊनचा समज आहे, लोकांमध्ये थोडीशी गैरसमज आहे आणि भीती, एक पॅनिक सिच्युएशन, पॅनिक पर्चेसिंग ज्याला म्हणतात, काही प्रमाणात ती सुद्धा होत आहे। पण आता लोकांनी याला व्यवस्थितरित्या घेऊन आवश्यकतेनुसारच तेल परचेस करायला पाहिजे। कोणत्याही प्रकारची शॉर्टेज निर्माण आता सध्या परिस्थितीत होणार नाही, असे कोणतेही सिम्पटम्स नाहीत। हा, भाववाढीचं कारण एक असू शकतं की आता पेट्रोलचे भाव वाढलेले आहे आणि कोणत्याही वस्तूच्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढली तर त्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किंवा कोणतीही कॉस्ट वाढल्यानंतर त्याचा डायरेक्ट परिणाम हा शेवट कंझ्युमरवर येतोच येतो। तर भाव वाढल्यामुळे थोडंफार एक स्लाइट 10-20 रुपये डब्यामागे एवढा परिणाम होऊ शकतो, त्याच्यापेक्षा जास्तचे अनुभव नाही वाटत। सर, आपण जर आता म्हटलं मोदींच्या आव्हानापूर्वी आपल्याकडचा जो सेल होता, आता मोदींच्या आव्हानानंतर तो किती टक्क्यांनी वाढला असं म्हणता येईल आपल्याला? कारण लोकांच्या पॅनिक सिच्युएशनमुळे जवळपास माझा सेल 10 to 15% वाढलेला आहे। सुरुवातीला किती होता त्याच्या आधी? सुरुवातीला जोही होता त्याच्यानुसार 10 to 15 म्हणजे समजा माझा डेलीचा सण 1 टन 2 टनचा आहे तर तो आज 2.5 टनच्या आसपास पोहोचलेला आहे। लोकांच्या पॅनिक हो सिच्युएशन हो हो, डेफिनेटली ही पॅनिक सिच्युएशनचीच पर्चेसिंग आहे। कारण की आता लग्न सराई सुद्धा 15 तारखेपासून बंद होते आहे, म्हणून कोणत्याही प्रकारचा सणवारची गिऱ्हाईकी समोर दिसत नाही आहे। तरी लोकांची पर्चेसिंगची धारणा आहे आणि सेलिंग वाढतच आहे। तर याचं कारण हेच आहे की लोक कुठे पॅनिक होत आहेत। बरं सर, वरती कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्याकडे जो माल पुरवठा होतो, साठा येतो समजा, तो तुम्हाला काही जास्तीच्या दराने विकत घेता येणार आहे किंवा त्याचे पण दर वाढलेत का काही? सर, ऍट द एंड आम्ही एंड कन्झ्युमर नाही आहोत। जेही परिणाम होणार आहे तो एंड कन्झ्युमर होणार आहे। इथे आमची पर्चेसिंग कॉस्ट वाढली तर सेलिंग कॉस्ट सुद्धा वाढणारच आहे। पण सध्या परिस्थिती तेलामध्ये अशी कोणतेही बाजार अफरातफरी झालेले नाहीत आहे। पाहायला गेले तर मागच्या वेळेस जेव्हा युद्धाची परिस्थिती फार दाट परिस्थिती होती तेव्हा तेलाचे जे भाव होते त्यानुसार तेल कमीत कमी 10 रुपये प्रति किलो कमी झालेलं आहे। तेव्हा 170-175 रुपये किलो होतं, आज 160-165 रुपये किलो चालू आहे सोयाबीन। आणि सरकारच्या म्हणण्यानुसार की आपल्या देशात उत्पादन होणारं तेल खाणं हे सगळ्याच्या खिशाला परवडण्यासारखं नाही आहे। कारण की आपल्या देशात फक्त शेंगदाण्याचं उत्पादन होतं, बाकीच्या सगळ्या वस्तू कमीत कमी 60 ते 65% आपण दुसऱ्या देशांवर अवलंबून आहोत। कारण की आपल्याला इम्पोर्ट करावंच लागतं आणि ते इम्पोर्ट एवढ्या लवकर काही फार मोठ्या प्रमाणावर त्याचा फरक पडणार नाही। हा, पण आपण त्याला रुटीन मध्ये आणत गेले थोडे फार प्रमाणात तर जरूर त्याचा काही ना काही बदल आपल्याला आपल्या देशासाठी मिळेल आणि एक प्रकारची आपली देश सेवा झालेल्यासारखं त्याला आपण सांगू शकतो। मोदींनी एक तुम्हाला पण आवाहन केलेलं की बाहेरून तेल खरेदी करता आपण जे आपल्याकडे तयार होतं त्याच पद्धतीने तेल खरेदी केलं पाहिजे, कितपत शक्य आहे काय? सर, हे प्रॅक्टिकली शक्य नाही आहे पूर्णतः। कारण की अगर आपली डिमांड समजा 100 किलो तेलाची आहे आणि आपल्या भारतामध्ये कधी फक्त 30-35 किलो तेल निर्माण होत आहे तर बाकीचे 65% लोकांची गरज पूर्तीसाठी आपल्याला बाहेरून घ्यावंच लागणार आहे। आणि ते आज नाही, आपण एवढ्या वर्षापासून घेतच आलेलो आहोत। फक्त एवढं होऊ शकतं, आपण आपल्या वापरमध्ये काही प्रमाण कमी केलं तर थोडं इम्पोर्ट तेल कमी होईल। बाकी हे होऊ शकत नाही कधी पण की पूर्णपणे बंद झालं किंवा फार मोठा डायरेक्ट ड्रास्टिक चेंज होऊन गेलं। आणि याच्यावर आता सरकारच्या पॉलिसी आहे, कधी त्यांनी टॅरिफ ड्युटीज वगैरे काही चेंजेस केल्या तर तेलाचे रेट आणखी घटू शकतात। तर अशा पद्धतीने आता नरेंद्र मोदींनी आवाहन केलं, तर आवाहन केल्यानंतर उलट परिस्थिती मार्केटमध्ये पाहायला मिळते आहे। लोकांमध्ये मोदींच्या आव्हानाचा गैरसमज झाला, त्यामुळे भविष्यात कुठेतरी लॉकडाऊन लागू शकतो अशा गैरसमजामुळे नागरिक जे आहेत आधीपेक्षा दुप्पट जी आहे तेलाची खरेदी करताना पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी आता विक्रेत्यांचा जो सेल होता
त्याच्यात देखील वाढ झाली आहे. म्हणजे जी विक्री 1 टनाने व्हायची त्यामध्ये आता ती जवळपास 2.5 टनांनी वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आव्हानाचा उलट अर्थ काढला आणि त्यामुळे मार्केटमध्ये जे आहे दुप्पट जे आहे तेलाची विक्री या ठिकाणी वाढली आहे. दुसरीकडे पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम तेलाच्या दरावर देखील होऊ शकतो. मात्र मोदींनी जे आवाहन केलंय की तेलाची आयात कमी करा, ते सध्या तरी या ठिकाणी शक्य नाही, कारण आपल्याकडे तेल उत्पादक कंपन्या फार कमी आहेत. जवळपास 65 ते 35% हा फरक आहे आणि तो आजच हा फरक किंवा हे अंतर कमी करणं शक्य नाही. त्यामुळे आजच आपल्याला आयात थांबवणं शक्य नाही. मात्र नागरिकांनी त्यांचं आव्हान जे आहे ते सकारात्मक पद्धतीने घेतलंय तर थोडाफार बदल यात होऊ शकतो असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाचा या ठिकाणी नागरिकांनी आता उलट अर्थ काढल्यामुळे तेलाची विक्री कमी न होता उलट ती दुप्पट वाढल्याचं चित्र या ठिकाणी जळगावच्या बाजारात पाहायला मिळतं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.